चिकन तंगडी कबाब मी बऱ्याचदा बनवते. आज आपण बघत आहोत मलाई तंगडी कबाब. हा पदार्थ मी एकदा हॉटेलमध्ये खाल्ला होता आणि अतिशय आवडला. आतून मस्त ज्युसी, टेंडर, सुपर सॉफ्ट हे चिकन आणि बाहेरून तंदुरी फ्लेवर. आहाहा! पण माझ्याकडे तंदूर नाही आणि याला बनवायचं कसं? हा स्मोकी फ्लेवर कसा आणायचा? याचा प्रश्न मला पण पडला. मग जरा इंटरनेटवरती सर्च केलं आणि रेसिपी सापडली. आणि हो, यामध्ये जे काही आपण मसाले वापरले आहे, तर हे माझं इनोव्हेशन आहे. ज्यामध्ये 5-6 वेलची आणि 2 चमचे मी इथे काळी मिरी वापरली आहे आणि हे जे आहे ना, फुटाण्याची डाळ आहे, त्यामुळे आपल्याला बेसन वगैरे घालण्याची गरज नाही. ही फुटाण्याची डाळ मस्त बारीक करायची आणि यामुळे आपल्या या मॅरिनेशनला छान थिकनेस येतो आणि हे सगळं व्यवस्थित या चिकनला लागतं. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे 2 मॅरिनेशन केलेले आहेत ते पण महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे जे आपण सेकंड मॅरिनेशन लावतो, तर ते छान टिकून राहतं आणि ते चिकनला सोडत नाही आणि याचा संपूर्ण फ्लेवर या चिकनला, या तंगडी कबाबला येतो. तर बघितलंत ना रेसिपी अगदी सोपी आहे आणि आज मी ही माझ्या फेबरच्या 34 लिटर OTGमध्ये करत आहे आणि बघितलं किती परफेक्ट रिझल्ट आलेला आहे. पण हे तुम्ही पॅनमध्ये पण करू शकता. एकदा ही मलाई तंगडी कबाबची रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा. बाय.